जवळजवळ प्रत्येकाच्या पाकिटात आधार कार्ड असतंच, नाही का? पण हे फक्त एक ओळखपत्र आहे असं वाटत असेल तर थांबा, कारण हे त्यापेक्षा खूप काही जास्त आहे. खरं तर ही आपल्या डिजिटल आयुष्याची एक गुरुकिल्ली आहे. आणि आज आपण ह्याच गुरुकिल्लीचे सगळे बारकावे समजून घेणार आहोत. चला एकदम मुळापासून सुरुवात करूया. आधार या शब्दाचा अर्थच आहे पाया किंवा फाउंडेशन. आणि आज खरंच आपलं बरंचसं डिजिटल जग ह्याच पायावर उभं आहे हे नाकारता येणार नाही. मग खरा प्रश्न हाच आहे की हे फक्त एक प्लॅस्टिकचं कार्ड आहे की आपल्या डिजिटल आयुष्याची चावी? चला तर या संपूर्ण विश्लेषणात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आजच्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा. आपण आधार नक्की काय आहे हे समजून घेऊ, त्याचे रोजच्या जगण्यातले फायदे काय आहेत ते पाहू, ते अपडेट करण्याची प्रक्रिया किती सोपी आहे हे जाणून घेऊ, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, त्याला सुरक्षित कसं ठेवायचं हेही पाहू. मग सुरुवात करूया का? चला तर मग आपला पहिला मुद्दा, आधार म्हणजे आपली डिजिटल ओळख. आणि ही काही साधीसुधी गोष्ट नाहीये. ही जगातली सगळ्यात मोठी बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टम आहे. विचार करा, अख्ख्या जगातली. मग आधार म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक 12 अंकी युनिक नंबर आहे. हा नंबर आपली 2 प्रकारची माहिती एकत्र जोडतो. एक आपली डेमोग्राफिक माहिती, म्हणजे आपलं नाव, पत्ता, जन्मतारीख, आणि दुसरी आपली बायोमेट्रिक माहिती, म्हणजे आपल्या बोटांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅन आणि आपला फोटो. म्हणूनच तर प्रत्येक आधार नंबर हा जगात फक्त एकाच व्यक्तीचा असतो. बरं, ही एवढी मोठी प्रणाली आहे, पण त्याचा आपल्याला म्हणजे सामान्य माणसाला रोजच्या आयुष्यात नेमका काय फायदा होतो? आधारमुळे आपलं आयुष्य खरंच किती सोपं झालंय, चला ते बघूया. जरा या यादीकडे बघा. सरकारी सबसिडी थेट बँक खात्यात येण्यापासून ते पासपोर्ट पटकन मिळवण्यापर्यंत, बँक खातं उघडायचं असो किंवा मग आरोग्य योजनांचा लाभ घ्यायचा असो, जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या सेवेच्या मुळाशी आता आधार जोडलं गेलंय. म्हणजे एक प्रकारे हा एक असा पूल बनलाय जो आपल्या गरजा आणि सेवा यांना एकमेकांशी जोडतो. आणि या सगळ्या फायद्यांमध्ये एक जो सगळ्यात मोठा आणि क्रांतिकारी बदल आहे तो म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे डीबीटी. यामुळे होतं काय की सरकारी योजनांचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होतात. यामुळे मधले जे दलाल होते किंवा जो भ्रष्टाचार व्हायचा त्याला खूप मोठा आळा बसला आहे. ठीक आहे, मग आता आपली डिजिटल ओळख तर तयार झाली, पण ती नेहमी अचूक आणि अपडेटेड ठेवणंही तितकंच महत्त्वाचं, नाही का? म्हणूनच आता आपण आधार अपडेट करण्याची सोपी प्रक्रिया समजून घेऊया. हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो की घरबसल्या काय काय बदलता येतं. तर त्याचं उत्तर या तक्त्यात अगदी स्पष्ट दिलंय. पत्ता बदलण्यासारखी सोपी गोष्ट आपण ऑनलाईन करू शकतो, पण नाव, जन्मतारीख किंवा मोबाईल नंबर यासारख्या महत्त्वाच्या बदलांसाठी मात्र आपल्याला एकदा तरी आधार केंद्रावर जावंच लागतं. आणि इथे खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. काही गोष्टी अपडेट करण्यावर मर्यादा आहेत. जसं की नाव आयुष्यात फक्त 2 वेळा बदलता येतं, तर जन्मतारीख आणि लिंग हे तर फक्त एकदाच. आता हे नियम का? तर याचा कोणताही गैरवापर होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली गेली आहे. आणि पत्ता ऑनलाईन बदलणं तर खूपच सोपं आहे. फक्त माय आधार पोर्टलवर लॉग इन करायचं, अपडेट अड्रेस ऑनलाईन हा पर्याय निवडायचा, आपल्या पत्त्याचं एक व्यवस्थित पुरावा स्कॅन करून अपलोड करायचा, आणि झालं काम. आपल्याला एक SRN नंबर मिळतो ज्यावरून आपली रिक्वेस्ट कुठेपर्यंत पोहोचली आहे हेही आपल्याला तपासता येतं. आता ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे. मुलांचं वय 5 वर्ष आणि 15 वर्ष झाल्यावर त्यांचे बायोमेट्रिक्स अपडेट करणं बंधनकारक आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. पण हे वेळेवर केलं नाही तर त्यांचं आधार कार्ड निष्क्रिय होऊ शकतं, हे मात्र लक्षात ठेवायला हवं. चला आता वळूया आपल्या आजच्या चर्चेतल्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, आणि तो म्हणजे आधारची सुरक्षा. आपली ही डिजिटल ओळख गैरवापरापासून सुरक्षित कशी ठेवायची, यासाठी कोणती साधने आहेत ते आता पाहूया. हे साहजिकच आहे नाही का? जेव्हा इतकी सगळी माहिती एकाच नंबरशी जोडलेली असते तेव्हा मनात प्रश्न येतोच की अरे बापरे, याचा गैरवापर तर होणार नाही ना, याला सुरक्षित कसं ठेवायचं? या चिंतेवर UIDAIने एक जबरदस्त उपाय दिला आहे, आणि तो म्हणजे बायोमेट्रिक लॉकिंग. सोप्या भाषेत सांगायचं तर जसं आपण आपला फोन किंवा घराचा दरवाजा लॉक करतो, अगदी तसंच आपल्या बायोमेट्रिक्सला म्हणजे फिंगरप्रिंट्स आणि डोळ्यांच्या स्कॅनलाही लॉक करता येतं. एकदा का ते लॉक केलं की आपल्या परवानगीशिवाय त्याचा वापर करणं जवळजवळ अशक्य होऊन जातं. आणि हे काम कसं करतं त्याचं हे एक उदाहरण बघा.
समजा बायोमेट्रिक्स लॉक आहेत आणि कोणीतरी ते वापरून ऑथेंटिकेशन करायचा प्रयत्न केला तर त्यांना फक्त एक एरर कोड 330 दिसेल आणि व्यवहार तिथेच थांबेल. इतकं सोपं आणि तितकंच प्रभावी. सुरक्षेसाठी अजून एक कवच आहे, ते म्हणजे व्हर्च्युअल आयडी किंवा व्हीआयडी. याला आपण मूळ आधार नंबरचा एक तात्पुरता 16 अंकी डमी नंबर म्हणू शकतो. जिथे आधार नंबर देण्याची गरज आहे तिथे आपण हा व्हीआयडी देऊ शकतो. आपलं काम झालं की तो निरुपयोगी होतो आणि आपला मूळ 12 अंकी नंबर नेहमीच सुरक्षित राहतो. तर मग ह्या सगळ्या माहितीनंतर आपल्या आधारला सुरक्षित ठेवण्यासाठी नेमकं काय लक्षात ठेवायला हवं? ही आहे एक सोपी चेकलिस्ट, एक ॲक्शन प्लॅनच म्हणूया हवं तर. पहा, फक्त या 5 सोप्या गोष्टी आहेत. 1. आपला मोबाईल नंबर नेहमी अपडेटेड ठेवा. 2. जेव्हा गरज नसेल तेव्हा बायोमेट्रिक्स लॉक करून ठेवा. 3. दर 10 वर्षांनी आपली कागदपत्र अपडेट करा. 4. घरातल्या मुलांचे अनिवार्य अपडेट्स विसरू नका. आणि 5. जिथे शक्य असेल तिथे नेहमी व्हर्च्युअल आयडी किंवा मास्क्ड आधारचाच वापर करा. बस, इतकं केलं तरी खूप झालं. आणि शेवटी ही एकच ओळ सगळा सार सांगून जाते. आधार ही आपली डिजिटल ओळख आहे आणि तिची सुरक्षा ही आपलीच जबाबदारी आहे. ह्या सगळ्या साधनांचा योग्य वापर करून आपण आपली ही डिजिटल ओळख नक्कीच सुरक्षित आणि सक्षम ठेवू शकतो.